यादी देणार आहे. माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत. परळी मतदारसंघातले काही लोक नावं बी द्यायला घाबरते परत, कारण हे जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी, जे मुंबईला गेले निघून, काही लातूरला निघून गेले, काही अंबाजोगाईला निघून गेले, ते काय म्हणतात, आम्ही जर बोललो तर पुन्हा ह्यांची पिलावळ तिथे येते, कस काय बाबा, पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते. त्याच्यापेक्षा खाजगीमध्ये ते नावं सांगताय बरं का, आणि हे करत नाही. आणि माझं म्हणणं आहे, पंकजाताईंना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या. जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या, तुमचाच मतदारसंघ तो, वाळूवरती द्या. तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या त्याच्यावरती लक्ष द्या. आमच्यावरती कशाला, आम्ही किरकोळ लोक आहेत, गरीब माणसं, आमच्यावर धोपाटा टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला. एक मिनिट ऐका, अशा काही लोकांच्या बद्दल प्रश्नच विचारू नका, चला जाऊ द्या. त्या म्हणजे एकदम अशा काही लोकांना जे सतत जाती जातीमध्ये राखेल वाचायचा धंदा करतात, त्यांच्याबद्दल कशाला प्रश्न विचारता, आम्हाला विचारूच नका. राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाची भेट समजली जाते. कसं पाहता त्या भेटीकडे समीकरण बदललेलं असेल का? ज्या पद्धतीने दिल्लीमधला विजय मिळवला तसं आता मुंबईवरती देखील सत्ता भाजप काबीज करेल का, तशी प्लॅनिंग सुरू आहे? मी 2.25 मतदारसंघाचा आहे, 2.25 तालुक्याचा आमदार आहे. देवेंद्रजी, राज ठाकरे साहेब, दिल्लीत आलं ना आमचं सरकार, ते आपवालेच म्हणले होते ना केजरीवाल साहेब, मैं जब तक जिंदा हूं तब तक भाजप को इधर नहीं आने दूंगा. 22 जागावर आली, ते पडले. आताच्या मुख्यमंत्री आपटल्या, 22 जागा आल्यात, मेहरबानी आहे तेवढी. आणि 150 वर्षाचा काँग्रेस पक्ष त्याचा तर बिग झिरो झालाय. आणि तिथं भाजपाची सत्ता लोकांनी निवडून दिली. का दिली? हे त्यांचं, मला वाटतं केजरीवाल साहेबांचं दारूचं जे प्रकरण होतं ना, ते बाटल्या डुप्लिकेट कोरोनाच्या काळात, मला वाटतं बाटलीमुळेच त्यांचं सरकार गेलेलं आहे, दारूमुळे. असा आरोप केलाय की मुख्यमंत्र्यांनी जी कारवाई केली आहे, तडीपारीची जी कारवाई झाली त्यांच्या मतदारसंघात काही नातेवाईकांवर, माझे नातेवाईक आहेत किंवा माझ्या जवळचे काही लोक आहेत म्हणून जाणीवपूर्वक असा प्रकार केला, तडीपार केले, हे मराठा आरक्षण आंदोलनाला कुठेतरी खोडा घालण्याचा आरोप केला त्यांनी. दादा आमचं दैवत आहे, शक्यतो त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय अंतर पडेल असे प्रश्न विचारू नका. जे काही बोललेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू, त्यांच्या 4 मागण्या ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर दिलेलं आहे. सर्वात पहिलं आता मराठा समाजाची जी उपसमिती आहे, ती उपसमिती पहिली गठीत होणं गरजेचं आहे. ती गठीत झाल्याशिवाय पुढचे बाकीचे प्रश्न मार्गी लागणार नाही, कारण अजून समितीच गठीत नाही. शक्यतो माझं मत असं आहे, तर कोणाला मुख्यमंत्री कोणाला अध्यक्ष करतात, चंद्रकांत दादांनाच करतात का आणखी कोणाला करतात मला माहिती नाही. त्याच्यामुळं ते प्रश्न लवकरात लवकर